विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मदत घेऊन जगभरातील अनेक देश प्रगती आणि विकास साधत असतानाही भारत मात्र कृषीप्रधान देश ही आपली ओळख राखून आहे. आजही देशातील 60% अधिक जनता शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहे. मात्र ज्यांच्या श्रम आणि उत्पादनावर देशाची अर्थव्यवस्था आधारित आहे, त्या शेतकऱ्याला प्रत्येक टप्प्यावर अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असतं. ग्रामीण जनतेच्या उन्नतीनेच देशाची प्रगती साध्य करता येणार आहे, हे वास्तव जाणून 12 जुलै 1982 रोजी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डची स्थापना करण्यात आली. विविध योजना उपक्रमांच्या माध्यमातून गेली 34 वर्ष नाबार्डचं कृषी आणि ग्रामीण विकासाचं कार्य अविरत सुरू आहे. बी बियाणं, खतं आणि औषधांच्या वाढत्या किमती, मजुरांची कमतरता, यंत्रसामुग्रीचा अभाव अशा अनेक अडचणीतूनही काही ना काही मार्ग काढत शेतकरी शेती पिकवतो. मात्र त्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही आणि श्रमप्राप्तीचं गणित बिघडून जातं. कांदा, बटाटा, टोमॅटो ही भाजीपाला वर्गातील मोठा नफा मिळवून देणारी नगदी पिकं मानली जात असत. मात्र गेल्या काही वर्षात गैरविक्री व्यवस्थेमुळे भांडवली गुंतवणुकीचे पैसेही शेतकऱ्याच्या हाती पडले नाहीत. कष्टानं पिकवलेला शेतीमाल शेतकऱ्यांना कवडी मोलानं विकावा लागला किंवा फेकून द्यावा लागला. लागवडीपासून विक्री व्यवस्थापनापर्यंतच्या शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या निराकरणासाठी 2010 साली नाबार्डनं आपल्या नफ्यातील 50 कोटी निधी वेगळा काढून प्रोड्युसर ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट फंड या नावानं एक नवीन फंड निर्माण केला. त्या फंडातून 1 एप्रिल 2011 पासून महाराष्ट्रात कांद्यासाठी, हरियाणात टोमॅटोसाठी तर पश्चिम बंगालमध्ये बटाटा शेतीसाठी एक पथदर्शी प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण देशात कांदा पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र आणि कांदा उत्पादनात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. राज्यात होणाऱ्या एकंदर कांदा उत्पादनापैकी 37% कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यात पिकतो. त्यातही सिन्नर, येवला आणि निफाड या 3 तालुक्यात कांदा शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. म्हणूनच प्रायोगिक तत्वावर कांदा उत्पादन, गुणवत्ता वाढ आणि विक्री व्यवस्थापन हा महत्त्वाकांक्षी प्रयोग करण्यासाठी नाबार्डनं याच 3 तालुक्यांची निवड केली. बियाणं, खतं, कीटकनाशकं, सिंचन साहित्य उपकरणं, शेततळी, कांदा चाळ निर्मिती यासाठी अनुदान आणि कर्जाच्या स्वरूपात विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करून देणं, पिकांच्या उत्पादन आणि गुणवत्ता वाढीसाठी प्रशिक्षण मार्गदर्शनाचे कार्यक्रम आखणं, उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांना फायदेशीर ठरेल अशी विक्री व्यवस्था निर्माण करण्यास सहाय्य करणं हा या प्रकल्पाचा प्रधान उद्देश आहे. शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणं, गरजवंत शेतकऱ्यांची यादी करणं, 3 वर्षे नफ्यात असणाऱ्या सोसायट्यांची कर्ज वितरणासाठी निवड करणं, लागवडी काढणीपासून साठवणूक विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं अशी कामं करण्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या एका संस्थेची मदत घेण्याचं नाबार्डनं ठरवलं. सिन्नर भागात अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करणाऱ्या युवा मित्रची नाबार्डनं समन्वयक संस्था म्हणून नियुक्ती केली आणि प्रायोगिक तत्वावर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याची जबाबदारी युवा मित्रवर सोपवण्यात आली. There are only 3 ways by which we can increase the income of the farmer. 1, by increasing the production. 2, by increasing the prices that the farmer gets. And 3, by ensuring that the farmer is able to market his produce at the appropriate time in the market. By adopting drip irrigation system, there will be at least 25 to 30% increase in the yield. So this model is incorporating that particular component so that the farmer's yield at the farm level can go up by almost 30%. So farmers has to be given training how to use that drip, then how to scientifically storage the onion so that they get more prices. So that the benefit of this particular project will be reaching into the maximum number of. Let us put this as a condition. Yes. Do you feel that we should agree on this and sanction? Yes, we should agree. We should agree. नाबार्डच्या उच्च व्यवस्थापनाने या योजनेमध्ये प्राथमिक कृषी सेवा संस्थांना सामील करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्राथमिक कृषी सेवा वंडागळी, दोडी बुद्रुक, निफाड आणि पाठारे संस्थांना भेट देऊन त्यांच्याकडून
कांद्यासाठी ड्रीप, पाईपलाईन, कांदा चाळ यासाठीचे प्रस्ताव तयार करून त्यासाठी महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रोजेक्ट सँक्शन कमिटीची बैठक घेण्यात आली. तिन्ही तालुक्यातून निवड करण्यात आलेल्या प्रत्येक गावातील 100 कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या घरी जाऊन युवा मित्रच्या कार्यकर्त्यांनी माहिती गोळा केली. त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती, ते अवलंबित असलेली पीक पद्धती, त्यांना अपेक्षित असलेलं सहाय्य, त्यांच्या कांदा पिकाची स्थिती आणि विक्रीतून होणारी प्राप्ती यासंबंधीची माहिती संकलित झाली. प्रामुख्याने जो काही कांदा उत्पादन आपण या ठिकाणी करणार आहे तर त्यामध्ये ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातून कांदा उत्पादन आपल्याला वाढवायचं आहे, जेणेकरून कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला कशा पद्धतीने घेता येईल तर त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचे. एक प्रोड्युसर कंपनीची या ठिकाणी स्थापना करणार आहे आणि त्या कंपनीच्या माध्यमातून, ती कंपनी शेतकऱ्यांचीच असणार आहे आणि त्या कंपनीच्या माध्यमातून आपल्याकडे जो कांदा पिकणार आहे त्या कांद्याची विक्री व्यवस्था आपण त्या ठिकाणी करणार आहे. हा जो कांदा प्रकल्प या कार्यक्रमात तुम्ही सहभागी व्हायला इच्छुक आहात ना? नाबार्डची योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास या गृहभेटींची खूपच मदत झाली. गावागावातून शेतकरी गटांची निर्मिती करण्यास युवा मित्रनं केलेलं सर्वेक्षण कामी आलं. गावात स्थापन झालेल्या शेतकऱ्यांच्या गटातील 1 किंवा 2 प्रतिनिधी निवडून त्यांचा क्लस्टर गट तयार करण्यात आला. विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीशी जोडलेल्या या क्लस्टर गटातील सदस्यांना कांदा लागवड तंत्राची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आखले गेले. क्लस्टर गटातील प्रतिनिधी आपापल्या गटातील शेतकऱ्यांना कांद्याच्या शेतीतंत्राची माहिती देत होते. प्रकल्पाचा उद्देश आणि माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचावी यासाठी युवा मित्रतर्फे बैठका आयोजित केल्या गेल्या. त्या बैठकांमध्ये कांदा लागवड तंत्र, ठिबक सिंचन विक्री व्यवस्थापन या संदर्भात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या गेल्या. त्यावरचे उपायही सांगण्यात आले. नियमित होणाऱ्या गट बैठकांमुळे गटातील शेतकऱ्यांमध्ये आपलेपणा वाढीस लागला. कांदा लागवडीचं नवीन तंत्र, ठिबक सिंचन पद्धतीची आवश्यकता, पीक व्यवस्थापन, विक्री व्यवस्थेतील सुधारित पद्धती अशा वेगवेगळ्या विषयांवरील प्रशिक्षण शिबिरांमुळे क्लस्टर गटातील शेतकऱ्यांना नवनवीन गोष्टी कळत गेल्या. त्या प्रतिनिधी शेतकऱ्यांनी त्यांचं महत्त्व आपापल्या गटाला पटवून दिलं. त्यातूनच गावागावातील शेतकरी गटांनी शेतात पाईपलाईन टाकून ठिबक सिंचन सुरू केलं. शेततळी निर्माण करून पाणी संकलित केलं आणि कांदा टिकवून ठेवण्यासाठी सुधारित पद्धतीनं कांदा चाळी बांधल्या. नाबार्डच्या या प्रकल्पात गावागावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कांद्याच्या उत्पादन आणि गुणवत्ता वाढीसाठी ठिबक सिंचन, कांदा चाळ आणि शेततळी उभारणीसाठी नाबार्ड या सोसायट्यांच्या मार्फत शेतकऱ्यांना कर्ज देत असते. प्रकल्पाचा उद्देश आणि कार्यवाहीचे टप्पे सोसायट्यांना समजून देण्यासाठी संबंधित लोकांच्या संचालक मंडळांच्या नियमित बैठका घेण्यात आल्या. कर्ज प्रस्तावासंबंधी सविस्तर माहिती देण्यासाठी नाबार्डच्या मदतीनं युवा मित्रनं सोसायट्यांसाठी प्रशिक्षणाचे कार्यक्रमही आयोजित केले. त्यामुळे सोसायटीच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांकडून नाबार्डच्या या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाला. कांदा विक्रीतील अडचणी आणि अडथळे जाणून घेण्यासाठी कांद्याच्या मुख्य बाजारपेठांना भेटी देऊन तेथील हमाल, दलाल, व्यापारी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचं काम युवा मित्रच्या कार्यकर्त्यांनी केलं. कांदा विक्रीची कार्यपद्धती निश्चित करण्यास हा मार्केट सर्व्हे खूपच सहाय्यभूत ठरला. कांदा विक्री व्यवस्था उभारण्यासाठी वडांगळी गावात कार्यालय सुरू करण्यात आलं. तसं कार्यालय सुरू करणं हा या प्रकल्पाचाच भाग होता. कांदा विक्री वितरणासाठी वडांगळी ग्रामपंचायतीनं 2 एकर जागा दिली असली तरी नाबार्डच्या अर्थसहाय्याने कांद्याची प्रतवारी करण्यासाठी त्या जागेवर ग्रेडिंग आणि पॅकिंग हाऊस उभारण्यात आलं आहे. प्रकल्पाचा कालावधी संपल्यानंतर प्रकल्पांतर्गत सुरू झालेले कांदा विक्री व्यवस्थापन केंद्र चालवण्यासाठी शेतकऱ्यांनी एक उत्पादक कंपनी स्थापन करावी असं नाबार्डनं प्रकल्प आराखड्यात नमूद केलं होतं. मात्र प्रकल्पाच्या सुरुवातीलाच युवा मित्रनं नाबार्डच्या सहकार्यानं ग्रीन व्हिजन शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन केली. त्या कंपनीत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या आणि
पाणी वापर संस्थांना सभासदत्व देण्यात आलं आहे. आता प्रकल्पातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा ग्रीन व्हिजन मार्फतच विकला जातो. कांदा लागवड, कीड आणि रोग व्यवस्थापन, कांद्याची साठवणूक, काढणी पश्चात तंत्र याबद्दलची सविस्तर माहिती कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळावी यासाठी युवा मित्रनं एक पुस्तिका तयार करून नाशिक जिल्ह्याचे नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी यांच्या हस्ते तिचं प्रकाशन केलं. कांदा शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ही पुस्तिका निश्चितच उपयुक्त ठरणारी आहे. ड्रीपमधून खतं द्यायच्या वेळेला कुठली काळजी घ्यायची हे शेतकऱ्यांना माहीत नसतं आणि कांद्यासाठी शेतकरी ड्रीप वापरत नाहीत. आपण या पुस्तकाच्या माध्यमातून खतं देताना कुठली काळजी घ्यायची, कुठली खतं कांद्याला आवश्यक असतात, कुठले द्यायचे आहेत, कुठले नाही द्यायचे आहेत याची पण माहिती लिहिलेली आहे. तर ती शेतकऱ्यांना वापरायला सोपी जाईल. योग्य भाव न मिळाल्यामुळे ताणतणावाखाली असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, येवला आणि निफाड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाबार्डचा कांदा उत्पादन आणि गुणवत्ता वाढ आणि विक्री व्यवस्थापन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प दिशादर्शक आणि दिलासा देणारा ठरला आहे. नाबार्डच्या साहाय्यातून युवा मित्राला हा कांद्याचा प्रकल्प राबविण्याची संधी मिळाली. हा आमच्यासाठी खूपच मोठा बहुमान होता. ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून कांद्याची उत्पादकता वाढलेलीच आहे, पण त्याचबरोबर ग्रीन व्हिजन फार्मर प्रोड्युसर कंपनी उभी राहिली, जी आज कांद्याचं मार्केटिंग करत आहे. दुडी बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून नाबार्डच्या मदतीनं थेट जो काही कर्जपुरवठा या सोसायटीला मिळाला, त्याच्यातून आम्ही जे काही कांद्याचा पायलट प्रोजेक्टच्या अंतर्गत जे काही पीक या ठिकाणी घेतलं आहे, दुष्काळी परिस्थितीमध्ये आम्हाला दर्जेदार कांदा या ठिकाणी या माध्यमातून राबवता आला. याच्यातून पाण्याची बचत झाली. आम्ही ड्रीप करता कर्ज उचललं आणि ड्रीपवरती कांदा पायलट प्रोजेक्ट राबवला. तर पहिला जो फ्लोनं जो कांदा पिकवत होतो त्यापेक्षा ड्रीपवरचा कांदा आम्हाला साधारणपणे 60% गळीतात वाढ झाली. या दुष्काळी भागामध्ये ड्रीपच्या शेतीमुळे माझा कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मी घेऊ शकलो आणि आपल्या ज्या युवा मित्रमंडळाने जे मला सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. आज या प्रकल्पाच्या नंतरही सिन्नर तालुक्यातील जवळजवळ 70% शेतकरी कांदा ड्रीपवरती करतायत. हे या प्रकल्पाचं यशच म्हणावे लागेल. शेतकऱ्यांचा ह्या प्रकल्पासाठी चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी चांगल्या प्रकारे यात भाग घेऊन कांद्याचं उत्पादन वाढवलेलं आहे. कांद्याचं उत्पादन एकरी 10 ते 20% वाढलेलं आहे आणि कांद्याचं थेट मार्केटिंग झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या हातामध्ये चांगल्या प्रकारे पैसा पण आलेला आहे. मी नाबार्ड आणि युवा मित्र आणि दोडी बुद्रुक विविध सहकारी सोसायटीचं या ठिकाणी आभार मानतो. भविष्यातसुद्धा या तिन्ही संस्थांनी असं आमच्या शेतकऱ्यांकरता जर पारदर्शी प्रयोग राबवले तर आमचे शेतकरी मनापासून त्याला साथ देतील आणि आमच्या आर्थिक विकासासाठी त्याचा लाभ घेतील. यामध्ये शेतकऱ्यांना सोसायटीच्या जे मेंबर शेतकरी आहेत त्यांना थेट कर्ज देण्यात आलेलं आहे आणि कांदा उत्पादन वाढ कशी करावी, कांद्याचं गुणवत्ता कशी वाढवावी यासाठी युवा मित्रमार्फत या शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे. या प्रकल्पातून जे शिक्षण मिळालं आणि जी कंपनी उभी राहिली ती बघून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादन वाढीसाठी आणि कांदा विक्री व्यवस्थेसाठी नवं दालन खुलं झालं आहे. हे या प्रकल्पाचं सर्वात महत्त्वाचं यश आहे असं मला वाटतं. This whole process of the value chain, both from the production to the market, has helped a lot and immensely. And NABARD is considering that this is one of the flagship pilot projects. We did it, and we can also promote these projects in other areas of the districts and Maharashtra state. I feel farmers will come forward in a large number that can be taken it forward.